नमस्कार, माझं नाव नागनाथ महाबळी सराटे. माझ्या शेतातून रस्ता आम्ही हे केलाय सर, शासनाला म्हणजे रोड खोलासाठी दिला होता. त्यांनी म्हणली की सुरुवातीला की आमचं काम झालं की तुम्हाला रस्ता आम्ही व्यवस्थित करून देतो, म्हणून आज 10 ते 11 महिने होत आलं. अजून बी काय ते खोलाचं काम बी नीट अर्धवट नाही, काम झालेलं नाही. आणि आमचा रस्ता बी त्यांनी करून देणे ती. आणि वारंवार मी PWला जाऊन रेडकर साहेब, गायकवाड साहेबांना मी भेटलो. आज करतो, उद्या करतो. आम्ही गेलो की हीच त्यांनी आम्हाला सांगायची ना, आम्ही माघारी यायचं. असं बरेच वेळे मी जाऊन आलो, पण त्यांनी काय आमचे म्हणजे दखल घेणे त्यांनी. मग आता बोलायचं कुणाला म्हणून आम्ही आज 4:30 वाजता वाट बंद केली. माझं स्वतःचं शेत आहे. अर्धा एकर 20 गुंठ रान माझं आता ते 10 ते 11 महिने झालं पडत पडलंय. त्यामुळे कुणाचा काय मोबदला नाही किंवा कुणाचं काय नाही. मग आम्ही थांबायचं कुणाला, न्याय मागायची कुणाला, म्हणून आम्ही आता स्वतः आम्ही JCB लावून बंद केला वाट. नमस्कार, मी रेवणशीत निरंजन खजूरकर डोणगाव. मी इथला रहिवासी असून इथं म्हणजे तेलगाव आणि डोणगाव या वड्याच्या पुलावरती पूल काम चालू असताना 1 वर्ष झालं. याच्या कामाची पूर्तता झालेली नाही, काम पूर्ण झालेलं नाही. हे काम न झाल्यामुळं इथून एक जोड रस्ता दुसऱ्या शेतातून काढून दिला होता. तो रस्ता त्या शेतमालकांना आज बंद केला. हे केल्यामुळं आज आमच्या शेतकऱ्याची उसळ जाणार होती. काही शाळेकरी मुलं पडलेल्या बाजूला म्हणजे अकोला, नंदूर, आपलं कंदलगाव ह्या गावावरून लोक असे आले नाही. त्या लेकरांचं बी आता नुकसान व्हावं लागलंय. कारण वाहनं जाऊन जाई नाही, ती मोठी मोठी ST जाई नाही. समजा गोष्टीची अडचण या पुलामुळे झालेली आहे. ही पूल व्यवस्थितरित्या पूर्ण करून देण्यासाठी आम्ही प्रत्येकाची रिक्वेस्ट केली अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना फोन केला, तर ते अशा गोष्टी करतात की आम्ही करू, आज करू, उद्या करू. कारण आमच्या गावाल्याची आमच्या इथे जे शेतकरी आहेत, आमचं डोणगाव हातीत आम्ही राहायला, खरं पण आमची शेती जी आहे पाथरी, तेलगाव अशा भागामध्ये आमच्या शेती द्या. आमच्या शेतकऱ्याचे बाया माणसं जाणे करणे अवघड आहे. हे करतात, ही आम्हाला एक नम्र विनंती करतो की हे कार्य, हे जे पुलाचं तुमचं काम आहे, हे ते लवकरात लवकर पूर्ण करून आम्हा गावाल्याला, आम्हा शेतकऱ्याला पूर्ण करून द्यावं, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. जर तुम्ही लवकर पूर्ण नाही करून दिलास तर आम्ही सर्व आमच्या गाववाल्याला मिळून काहीतरी आम्ही पुढची आम्ही आखू. ही आमची एक कळकळीची विनंती ऐका. बस एवढं मी तुम्हाला बोलतो. नमस्कार.